जोहार, जय आदिवासी, जिंदाबाद। आज आम्ही पालघर जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिस या ठिकाणी पालघर जिल्ह्याच्या वतीने भव्य मोर्चा आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती यामार्फत जो होणारा भव्य मोर्चा आहे, या मोर्चात सहभागी व्हायला आम्ही निघालो आहोत। आणि राणीशिगाव, मुंडवाळी तसेच आंबतपाडा येथील कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित आहेत आणि इथून आमची ही रॅली सुरू होईल आणि आता आम्ही थेट पालघरला पोहोचणार आहेत। तर मित्रांनो, आता आपण जवळजवळ जिकडून मोर्चाला सुरुवात होणार आहे, 4 रस्त्यावर, पालघर 4 रस्ता, बिरसा मुंडा चौक येथे आम्ही पोहोचलोच आहोत। आणि चालताना अचानक आमच्या गावाच्या बाजूला मुंडवाळी गाव आहे, तिथले रिटायर शिक्षक आहेत मेरे गुरुजी यांची रस्त्यात भेट झाली। हे पण मोर्चात सहभागी व्हायला आलेले आहेत, तर यांच्यासोबत आम्ही आता पुढे चाललेलो आहे। कुणकुण आव ना जोहार जोहार केम आहे जोहार जिंदाबाद जिंदाबाद। ही समोर बिल्डिंग दिसते, इथे झाड आहेत, त्या ठिकाणी आपण थांबायचं आहे। लोकसभा ना विधानसभा सबसे बड़ी ग्राम लड़ेंगे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। है नोकरांच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाचा आदिवासींच्या एकजुटीचा आदिवासींच्या एकजुटीचा सरकार अपनी मनमानी बंद करो। ही लढाई आपल्या सर्वांची आहे, कोणा एकटाची नाही। आज इथे सर्वांना दाखवून द्यायचं की आपला पालघर जिल्हा हा बहुल आदिवासी असून या जिल्ह्यात आदिवासी किती आहेत आणि ही लढाई आपल्या सर्वांची आहे। ही लढाई आपल्या आदिवासी अस्तित्वाची आहे। आज जर एकत्र आलो नाही तर कधीच एकत्र येऊ शकत नाही। अरे आरक्षण आमच्या हक्काचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं, ह्या नोकऱ्या आमच्या हक्काच्या। अरे लाठी गोली खाएंगे फिर भी आगे जाएंगे, न लोकसभा न विधानसभा, सबसे बड़ी ग्राम सभा, न लोकसभा न विधानसभा, सबसे बड़ी ग्राम सभा, एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, एक तीर एक कमान। सारे आदिवासी एक समान, अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, अरे ये तो बस अंगड़ाई है, बाकी तो लड़ाई है, अरे ये तो बस अंगड़ाई है। बाकी तो लड़ाई है। कृपया जे बिरसा मुंडा चौकाशी जे आदिवासी बांधव आपले जमा आहेत, त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या या सर्व बांधव आहेत त्यांनी पाठीमागे यायचं आहे। सगळ्यांना कळतंय आणि ती एकजूट या शासनाला दाखवायची आहे। आदिवासींच्या एकजुटीचा विजय असो, विजय असो, आदिवासींच्या एकजुटीचा विजय असो, विजय असो। अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे सरकार हमसे। आमदार गावित साहेब आणि जे कोणी प्रतिनिधी अजून आले असतील, खासदार आले असतील, आपले खासदार साहेबांनी जिंदाबाद आरक्षणाच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे आरक्षणाच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। अखीर देंगे, हे आरक्षण आमच्या हक्काचं।
महिलांची रांग असेल आणि त्याच्या पाठीमागे पुरुष मंडळी असतील, स्वयंसेवकांनी लाईनीमध्ये सगळ्यांना उभं करायचं आहे. जे स्वयंसेवक असतील त्यांनी सर्वांना लाईनीमध्ये न्यायचं आहे. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, अरे सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, दूध मांगेंगे तो खीर देंगे. आरक्षण मांगे तो छीन देंगे. रस्त्याच्या साईडला उभा राहून मी हा खास व्हिडिओ का दाखवतोय का या मोर्चात पूर्ण पालघर जिल्ह्याचा आमचा आदिवासी समाज एकवलेला आहे आणि सहभागी झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती अफाट गर्दी आहे. ती प्रचंड अशी गर्दी आहे. या मोर्चाला 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसानंतर आदिवासी समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्याची प्रचंड गर्दी बघा आणि त्याचे उत्साह बघा तुम्ही. आज पूर्ण पालघर जिल्ह्याचा आदिवासी समाज एकवलेला आहे आणि एकत्रित या मोर्चाला आलेला आहे. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. विविध गावातून विविध पाड्यातून आमचा आदिवासी समाज आज एकत्रित आलेला आहे. जोहार जिंदाबाद, जय आदिवासी, जोहार जिंदाबाद. जोहार जिंदाबाद. पालघर जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर ऑफिसवरती आदिवासी बचाव आरक्षण कृती समितीचा महामोर्चा जो आहे त्याच्यात आदिवासी समाजाच्या आमच्या आदिवासी समाजाच्या लोकांचा महापूर तुम्हाला दिसतोय बघा. मला वाटते पालघर स्टेशन ते कलेक्टर ऑफिसपर्यंत लोकांच्या रांगा अजून आहेत. जय बरमदेव, जोहार. कनिका आम्ही आमदेला माय म्हणून यात्रा गेलो. ठीक आहे. नाव का? संदेश रुपाश्री. केळव्यातून माझे समाज बांधव संदेश रुपाश्री म्हणून भेटलेले आहेत. त्यांनी ओळखलं आहे. मी रस्त्याच्या साईडला उभा होतो. आता ते मोर्चात सामील होतील आणि मी पण यांच्या मागे जाणारच आहे. भेटू तिकडे. 12 मिनटं मी याच जागेवर उभा होतो की आमचा आदिवासी समाज आज पालघर जिल्हाधिकारी कलेक्टर कार्यालयावर जो मोर्चा आहे तर किती आमचा समाज बांधव पालघर जिल्ह्यातून आलेला आहे विविध गावातून ते बघत होतो. पण अजूनही मागे लांबच्या लांब रांगा आहेत म्हणून मीही वाट बघून थकलेलो आहे. माझे सहकारी पुढे गेलेले आहेत म्हणून मी 12-13 मिनिटांनंतर आता जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्या कार्यालयावर जो मोर्चा जाणार आहे तिकडे आपण जाऊया. पालघर जिल्ह्याचा जनआक्रोश मोर्चा इथे काढलेला आहे आणि आम्ही या धनगर आणि बंजारा समाजाला सांगितो की आपण आदिवासी नाहीत. आदिवासी होण्यासाठी आदिवासीमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागेल. आज या मोर्चात माझे समाज बांधव दांडीपाड्याचे विक्रम जोडी मला भेटलेले आहेत आणि त्यांचा मुलगा आहे. तसंच माझ्या सहकारी गणेश पण मागे आहे. यांच्यासोबत आता आपण सहभागी झालेलो आहोत. रस्त्यात आपल्याला खूप ओळखीचे आपले सहकारी समाज बांधव भेटले पण आपले धोडी समाजाचे पण भेटलेत. खूप आनंद झाला. बरं वाटतंय. जय आदिवासी, जय धोड्या समाज. अशा रीतीने पालघर 4 रस्ता बिरसा मुंडा चौक येथून आपला महामोर्चा रॅलीची जी सुरुवात झाली ती थेट आता जिल्हाधिकारी पालघर इथे येऊन पोचलेली आहे आणि इथे माझ्या समाज बांधव योगेश जोडी उर्फ बाबू जोडी मला इकडे भेटलेला आहे. कर्नाळीचे माझे मित्र प्रवीण शेलका येथे भेटलेले आहेत. उरला छत्रपती हे जोहार. अबकडं धनगर बंजारा समाज काही जोहार. आपण लहानपणापासून बघतो. मित्रांनो, बरेचसे वक्ते बोलणं बाकी आहेत. मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आज या पालघर कलेक्टर अशा रीतीने आपल्याला पालघर शिकायचे 4 रस्ता बिरसा मुंडा चौक येथून सुरू झालेला हा मोर्चा संख्येने आपण उपस्थित पालघर जिल्हाधिकारी कलेक्टर कार्यालयावर येऊन धडकलेला आहे आणि
सर्वांना मी आदिवासी धन्यवाद आरक्षण देतो. बचाव जय- कृती समिती जय ही जवान. जी टीम आहे, जे प्रमुख धन्यवाद आहेत, सर. कारण टायमाचं बंधन कोर आहे. कमिटी आहे, ते आपले या टीमचे सर्व बरेचसे सभासद नेते निवेदन सदस्य देण्यासाठी कलेक्टरकडे गेलेले आहेत. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेलेले आहे.